दिल्लीच्या जंतर मंतरवर काही काळ गोंधळाचं वातावरण, पोलीस आणि आंदोलक आमने-सामने. सध्या परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांची माहिती. संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार, विरोधकांनी चर्चा करावी. जेपी नड्डांनी केलं आवाहन, राहुल गांधींच्या आरोपांनाही दिलं उत्तर. अगर ऐसा कोई आश्वासन नहीं आए तो बदकिस्मती से मुझे ये अनशन जारी रखना पड़ेगा. सोनम वांगचुक 25व्या दिवशी उपोषणावर ठाम. चेंबूर आणि शिवाजी पार्कात आंदोलन केलेल्या 500 ते 600 आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार. परवानगी नसतानाही आंदोलन केल्याप्रकरणी होणार कारवाई. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीवर शरद पवारांचं स्पष्टीकरण. दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक यावर चर्चा केल्याचं केलं स्पष्ट. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत दादरच्या शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांचं आंदोलन. शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची घेतली भेट. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही. काही जण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर नदीत कोसळला. चालक आणि वाहकाचा शोध सुरू. अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात. पहिल्या दिवशी केवळ 553 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ. इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर आणखी शेतकऱ्यांना मिळणार लाभ. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिसांच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार. एक पोलीस जवान शहीद. दहशतवाद्यांचा शोध सुरू. आणि जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर. अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती. आता बघूया दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मंगळवारी शरद पवारांनी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे पवारांचं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि दिल्लीतील घडामोडींमुळे देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात असून या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर किंवा आंदोलनासंदर्भात चर्चा झाली का याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलंय. मोठे नेते आहेतच, मी काही ते लहान आहेत असं म्हटलं. किनार एनडीए मध्ये ते जाणाऱ्या चर्चांची पण आहे म्हणून त्यांनी मी तुम्हाला मला माहित होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे आणि ते मोठे नेते आहेत त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फार भाष्य करावं असं मला वाटत नाही. त्यामुळे ते कशासाठी भेटलेत, का भेटलेत हे कमी त्यांचा प्रवक्ता आहे नाही, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. दुसरीकडे 25व्या दिवशीही सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मैं अभी जिंदा हूं म्हणत त्यांनी व्हिडिओ जारी केला. तर त्यांनी सरकारला विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका अशी विनंती केली आहे. नमस्कार साथियों, मैं अभी भी ज़िंदा ही हूँ. ये 25वां दिन है मेरे अनशन का. 25वें दिन तक लगभग मेरा 11 किलो वज़न कम हुआ है और काफ़ी मांसपेशियाँ कम होने लगी हैं, मगर ठीक ही हूँ. सरकार से विनती करता हूँ कि वो और ऐसे ताकत बल का प्रयोग न करें बच्चों पर. और दूसरी बात, उन पर आरोप और एफआईआर जिससे कि उन्हें सताया जा सके
जेल या पुलिस द्वारा ये न करने की मुझे आश्वासन चाहिए, और वो आश्वासन अगर जल्द मिल जाए तो मैं आप सबके और जो नेतागण यहाँ पर आए उनकी बातों का इज़्ज़त करते हुए अनशन आज ही तोड़ूंगा। मगर अगर ऐसा कोई आश्वासन नहीं आए तो बदकिस्मती से मुझे ये अनशन जारी रखना पड़ेगा। जय हिंद। सलग चौथ्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत तसंच दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शनं केली। हजारोंच्या संख्येनं जमलेल्या या विद्यार्थ्यांनी थेट शिवतीर्थवर जात राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। राज ठाकरेंनी बाहेर येत विद्यार्थ्यांची भेट घेतली, तसंच 10 जणांच्या शिष्टमंडळासोबत शिवतीर्थवर जाऊन चर्चा केली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्याचवेळी आदित्य आणि अमित ठाकरेही दाखल झाले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आणि सलग चौथ्या दिवशी आज शिवाजी पार्कात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी शिवतीर्थवरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली। यावेळी राज ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर येत या विद्यार्थ्यांना आपण भेट घेऊ असं आश्वासन देऊ केलं। यावेळी अमित ठाकरे देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते, आदित्य ठाकरे देखील दिसतात आणि 10 जणांच्या शिष्टमंडळाबरोबर राज ठाकरेंनी आज शिवतीर्थवर चर्चा केल्याचं कळतं। मुंबईतील चेंबूरमध्ये दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आलं। परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सकाळी 11च्या दरम्यान आंदोलक जमण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुढचे 2 ते 3 तास हे आंदोलन सुरू राहिलं। दुपारच्या वेळेस आंदोलकांची संख्या वाढली आणि फुटपाथवर असणारे आंदोलक हे रस्त्यावर येऊ लागले। त्यावेळेस पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि या आंदोलकांसाठी ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात उतरले होते। पोलिसांशी चर्चा करून त्यांनी आंदोलकांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला। दरम्यान कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी काही आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत। आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत, परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर येत आहेत। हे आंदोलन होऊ द्या, शांततापूर्व आंदोलन आहेत। ही आंदोलनं जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत। हिंसा ही सरकारकडून होत आहे, सरकारकडून हिंसक काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील। पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। हा सरकारवरचा राग आहे आणि आता लोक सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा रस्त्यावर उतरत आहेत, हे बघून मला आनंद आहे। म्हणून मी काल पण बोललो की त्यांच्यावर फोकस करा। राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाहीये, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरलेत आणि त्यांच्यात तो राग आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायला आम्ही उतरलोय। आणि कुठे हात लावतात तुम्ही, विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलोय। त्याला काही घाबरायची गरज नाहीये।